सर्वम जगत अव्यक्त मूर्ती या संपूर्ण जगतामध्ये अव्यक्त स्वरूपाने नाही का तो नाही ऐसा ठाव व्यापकत्वाच्या बाबतीमध्ये आकाशाशिवाय दुसरा मोठा दृष्टांत नाही म्हणून फक्त आकाशाचा दृष्टांत नाही का सर्वत्र संपूर्ण गगन पण गगन सुद्धा जिथं नाही तिथं देव आहे नाही का जिथं गगन सुद्धा गगन तर सगळीकडे व्याप्त आहे नाही का कुठं नाही गगन या गावात गेलो तिथं आकाशाचं नाही असं होतं का बाबा सगळीकडे बरं आकाश आहे सगळीकडे आकाश आहे तसं भगवान परमात्मा सगळीकडे व्याप्त तुम्ही म्हणा बरं आहे जर तो सगळीकडे भरलेला आहे तर पंढरपूरला जायची गरज काय कशा करता पंढरपूरच्या वाऱ्या पाहिजेत एवढं गाडी भाडं घालवा आणि पंढरपूरला जा तिथं धड सोय नाही काय नाही पंढरपूरला जायची गरज काय देव सगळीकडे व्याप्त आहे पण तो सामान्य रूपाने देव सगळीकडे आहे पण तो कसा आहे बाबा सामान्य रूपाने पंढरपूरला तो विशेष रूपाने एक आणि दुसरी गोष्ट सांगू का देव सगळीकडे आहे पण संत सगळीकडे नाहीत ना अवघिया संता एक वेळा भेटी संत सगळीकडे नाहीत ना संत बाबा उगीच आमच्या कीर्तनकारासारखे भटकत बसत त्या कुठेतरी काड्या कापाऱ्यात एकांतामध्ये भगवत चिंतन करत बसले एखादा असतो ज्ञानोबा तुकोबारायांसारखा त्याच्या अंतःकरणामध्ये जगताविषयी खूप कळवळ आहे म्हणून तो फिरेल उद्धारा करता जगताच्या नाही तर कशाला संत फिरतील त्यांना काय घेणं देणं पडलंय पण असे संत कुठे येतील पंढरपूरला येतील की नाही म्हणून संतांनीच केलेली ही व्यवस्था आहे की जिथं संत आणि सामान्य लोक एका ठिकाणी येतील नाही का ती कुठली आहे वारी त्यामुळे वारीला जरूर जावं देव सगळीकडेच आहे त्यात काहीच शंका नाही काहीच शंका नाही का न जरूर सगळीकडे म्हणून तुकोबारांचा हा भाव आहे बाबा की देव सर्वत्र आहे म्हणून मी मगाशी सांगत होतो एवढा एक भाव जरी आपल्या अंतःकरणामध्ये आला ना तरी पुष्कळ आणि हा भाव नसेल तर माळा घाला कीर्तन करा सत्य करा काहीही करा तो आहे एवढा भाव आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होणं बाबा गरजेचं आहे तो भाव नसेल तर काहीच उपयोग नाही का तेवढा एक भाव सगळं काही करून जातो लहान मुलं असतं का नाही बाबा लहान मुलं नुकतंच चालायला लागलेलं असतं नुकतंच बोलायला लागलेलं असतं
त्याच्या दृष्टीने आई सगळंच काही आहे. आईशिवाय मोठं त्याच्या दृष्टीने कोणी नाही. मग एखादा कलेक्टर जरी समोर आला आणि तो जर दरडावाला लागला त्या पोराला, तरी ते पोर म्हणतं माझ्या आईला नाव सांगेल. काय विश्वास आहे बाबा त्याचा, विश्वास आहे त्याचा. आता कलेक्टर कुठं आणि त्याची आई कुठं, पण हे बोलायला कोण लावतं, त्याच्या अंतःकरणातील विश्वास. तसं जगद्गुरु तुकोबर यांचा भगवान परमात्म्यावर प्रगाढ विश्वास आहे. मला नसेल आज साक्षात्कार झालेला, नसेल आज भगवान परमात्मा प्रत्यक्ष, पण तरी सुद्धा मी जे बोलतोय ते तो ऐकतोय, नाही का. त्याला कान असो नाही तर नसो, त्याला ऐकायला येतं बघा, नाही का. तो दिसत नाही तसा, नाही का. कोठे न दिसे पाहता कुणी घाली आवडीचा, दिसायला दिसत नाही, पण फक्त भक्ताने जर हाक मारली तर तिथं येतोच म्हणून समजायचं, नाही का. त्यामुळं तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये हा पक्का दृढ विश्वास आहे की मी जे बोलतोय ते माझा देव ऐकतोय. म्हणून तुकोबर याला शाप आहो कृपावंता अभंगाच्या पहिल्या समोर चिंतन करतात ते जण त्याला बोलतात आहो कृपा देवा. तुझी पुष्कळ जरी नावं असली तरी आज मी तुला कुठल्या नावाने हाक मारतोय, कृपावंता कृपावंता. तसं देवाला जसं कृपावंत म्हटलंय तसं संतांना सुद्धा तुम्ही संत माय कृपावंत म्हटलंय. संत सुद्धा कृपावंतच आहे बघा, पण आजचा विषय संत नाही. आजचा विषय कोण आहे, भगवान परमात्मा. देवा आम्ही तुला कृपावंत म्हणतोय, कृपावंत. कृपा आणि दया आपण सामान्यपणे एकच मानतो, पण दया वेगळी आहे आणि कृपा वेगळी आहे. आपण काय बाबा सहज चालताना सुद्धा रस्त्याने चालता चालता एखादा म्हणतो अहो तर आमच्यावर कृपा करता का.
म्हटलं काय कृपा करू? म्हटलं तंबाखू आहे, चुना तेवढा नाही. जरा चुना द्याचा का, तेवढी कृपा करता का? काय विशेष आहे भाव काय माहिती नाही. किती रुपयाला पुडी मिळते तंबाखूची आता मला काय भाव माहिती नाही. कितीला आहे? काय असं 20 रुपयाला बरेच जण खातात, त्यात काय विशेष नाही. 20 रुपये असेल, 25 रुपये असेल, आणि चुन्याची डबी एवढी एवढीशी 1 रुपयाची. पण ती 1 रुपयाची नसेल तर त्या 25 रुपयाचीला किंमतच नाही. काय येते खाता? नाही खाता. खाता पण ही कृपा नाही, याला कृपा म्हणत नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्या भाषा वापरताना भगवान परमात्म्याविषयी हा शब्द वापरतायत, त्या ती कृपा या शब्दाला अनन्य साधन आहे. अनन्य साधन. जगद्गुरु तुकोबाऱ्या देवाला म्हणतात अहो कृपावंता. का? कारण कृपा ही एक भगवंताची शक्ती आहे. काय आहे? भगवंताची शक्तीला कृपा म्हटलं गेलं. कुठल्या कुठल्या शक्ती आहेत भगवान परमात्म्याकडं माहितीये का? 3 प्रकारच्या भगवान परमात्म्याकडे शक्ती आहे. 3 प्रकारच्या: कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा. कुठल्या कुठल्या प्रकारच्या? 3 प्रकारच्या शक्ती आहेत. एक पहिली शक्ती कर्तुम शक्ती. भगवान परमात्मा नुकताच गोकुळामध्ये राहायला आला, पुतना मावशीचा उद्धार झाला होता, आणि मग दुसरा एक राक्षस निघाला. पुतना मावशीचा वध झाला आणि मग एक दुसरा राक्षस निघाला. पण त्यांनी वेश घेतला, तो कोणाचा घेतला? ब्राह्मणाचा. कित्येक लोक बाबा त्याच्यावर आम्हाला चिडवतात बरं. त्यांना ते प्रमाण बरोबर पाठे, पंचांग फाटले तेवढंच पाठे. पण तो ब्राह्मण होता का राक्षस होता याचा विचार आपण करीत. तुम्हाला एक सांगतो, यानेच नाही असे कित्येक आहेत की ज्यांनी साधूचा वेश घेऊन आले. कारण का साधूचा वेश घेऊन बाबा सहज फसवता येत. साधूचा वेश घेऊन जगताला सहज फसवता येतं. तसं इतर वेशामध्ये फसवता येत. रावण सुद्धा सीतामाईला भेटायला जो आला तिला पळवायला, तो कुठला वेश घेऊन आला? साधूचाच वेश घेऊन आला बाबा. लोक सुद्धा तुमच्याकडं पावती फाडून आपलं घर चालवतात. कुठल्या वेशामध्ये? साधूच्याच वेशामध्ये. नाही तर तुम्ही पावती द्यालोय नाही का? तुम्ही बघता की नाही याच्या डोक्यावर टोपी आहे, गळ्यामध्ये चांगली टपोरी माळ घातली, हा साधू असला म्हणून आपण देतो. वारीमध्ये येऊन बघा, वारकरी सकाळी लवकर दिंड्या निघतात, 3 वाजता पालं पाडायला लागतात. त्यामुळे वारकरी गंध नाही लागत, पण चोर बाकी ठळक गंध लागतो. तो या वारकऱ्याच्या बाह्य लक्षणाने पूर्णता युक्त आहे. कोटी चंदन उटी, तुळशीच्या माळा, एवढी टपोरी माळ, आणि तोही शर्टाच्या आतमध्ये ठेवत वारकरी लपवल तरी. पण चोर कधीच माळ लपवणार नाही, तो वरती काढल. का? लोकांना फसवण्याचं ते सहज सोपं साधन, सोपं साधन. त्यामुळं त्यांनी वेश घेतला. तो कुणाचा घेतला? ब्राह्मणाचा वेश घेतला. आणि यशोदा मैयाच्या दारामध्ये आला. म्हटलं मला ज्योतिष सांगायचं तुझ्या पोराचं. तू काय ज्योतिष सांगायचंच? म्हटलं परवाच गर्गाचार्य येऊन गेले आणि गर्गाचार्याने सगळं ज्योतिष सांगितलंय माझ्या पोराचं. नाही म्हटलं पण मला पण सांगायचं. आता एवढं सांगायचंच म्हणतोय. आता एखादा तुमच्या इथं सप्ताह आहे आणि एखादाचा म्हटला नाही मला पण थोडंसं गायचंच आहे, तर तुम्ही काय नाही म्हणत त्याला? लाव बाबा स्वर, सांगायचं, सांग बाबा. पंचांग काढून बाबा गणित मांडायला सुरुवात केली आणि गणित मांडता 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 चिंतातूर चेहरा केला. म्हटलं तुझ्या पोटी असं पोरग जन्माला आलंय जे तुझ्या सगळ्या कुळाचा नाश. अर्थात तो काय खोटं बोलला होता अशातला भाग. पुढे जाऊन सगळं खरं ठरलं की नाही? यादव कुळाचा नाश झाला की न झाला? झाला. तो भाग सोडून द्या. सांगितलं सगळ्या कुळाचा नाश कराल. कुठल्या आईला बरं वाटेल आपल्या पोराबद्दल असं सांगितलं. यशोदा मैया थोडीशी दुःखी झाली, पण करता काय नाही का? ज्योतिष सांगितलंय, आता याला काहीतरी दक्षिणा देऊन याची संभावना करायला पाहिजे. म्हणून यशोदा मैया उठली, घरामध्ये दक्षिणा आणायला गेली. या बाबाने ठरवलं ज्योतिष सांगितलं माझं,
आणि दक्षिणा देते, ही बाया हे काही बरोबर मी देणार दक्षिणा. आणि म्हणून यांनी फक्त बघितले कुणाकडं कुणाकडे बघितलं, सगळ्या अचेतन वस्तूंकडे फक्त बघितलं बाबा, नाही का. आणि बघितल्यानंतर नाही का तो ज्या पाटावर बसला होता, विटंबिला भट दिला पाठीवरी, तो ज्या पाटावर बसला होता, भगवान परमात्म्याने नुसतं बघितलं, पाठ पाठीमागनं असा उलटा झाला, भट पुढं पडला आणि पाठ पाठीवर. आता देवानेच कृपा केलेली ती. बाकीच्या म्हणायला लागले ह्यानी एकट्याने सेवा करायची, आम्ही काय तसंच बसायचं का. मग घरातली उलटणी, सांडशी, पोळपाट, लाटणी, पाटे, वरवंटे सगळ्यांनी सेवा करायला सुरुवात केली बाबा. पळायला लागला तो, पळायला लागला, लोकांना म्हणा वाचवा वाचवा वाचवा. आता वाचवायचं पण पुन्हा बसून. एखादा माणूस जर दुसऱ्याला मारत असेल तर मारणाऱ्याचा हात धरेल, पण इथं मारणारा दिसतच नाही, तो वाचवायचा तरी याला कसा. हा बोंबलतोय आणि पुढं पळतोय. तेवढ्या क्वाट आडवी आली बाबा, बाजूला आडवं आलं ते म्हटली थांबा भट, चहा पिल्याशिवाय जायचं. कुठली शक्ती आहे, कर्तुम शक्ती. कुठली शक्ती आहे, कर्तुम. दुसरी शक्ती अकर्तुम शक्ती. भगवान परमात्मा संध्याकाळच्या वेळेस बऱ्याच गायी आहेत नाही का, आई मी तुझा एकुलता एक, गाई राखीतो 9 लाख नाही का. 9 लाख गाई एकट्या कृष्णाच्या वाट्याला, बळीरामाच्या वेगळ्या, बाकीचे नोकर चाकर ठेवले असतील त्यांच्या वाट्याच्या वेगळ्या, पण 9 लाख गाई एकटा कृष्ण हाकतोय बाबा. आणि मग संध्याकाळच्या वेळेला बादली घेतली आणि दूध काढण्याकरता भगवान परमात्मा जाऊन बसला. एक बादली भरली, ती यशोदामाईने उचलावी, घरात न्यावी, नियम चालू आहे. आणि तेवढ्यात भगवान परमात्म्याची अत्यंत प्रिय प्रतीती असल्याने जिने आपला प्राण भगवान परमात्म्याला अर्पण केलाय, ती राधामाता समोर आली. आणि राधामाता समोर आल्यानंतर दोघांची दृष्टादृष्ट झाली. दोघेही देवभान विसरून गेले बाबा. देव गाईच्या खाली बसायच्या ऐवजी बैलाच्या खाली जाऊन बसला. थोड्या वेळाने यशोदामाई आतमध्ये दूध ओतलं आणि रिकामी बाटली घेऊन बाहेर आली. रिकामी बाटली घेऊन आली. कृष्णा काय करतोय. तेव्हा हे साहेब भानावर आले. याला लक्षात आलं, पण चूक कबूल करेल तो देव कसला बाबा. म्हटलं काय करतोय, म्हणजे तुला काय वाटलं कीर्तन करतोय, दूध काढतोय. अरे म्हटलं दूध काढतोय, पण कुणाचं कुणाचं. याला माहिती आता बैलाच्या खाली बसलो करतो काय, पण देव आहे तो. भगवान परमात्म्याने बैलाचं बादलीभर दूध काढलं, बादलीभर. राधिला पाहोनी, राधिला पाहोनी, फुलले भुलल्यामुळं देवाला कळेना कुठं बसतोय, पण तो देव आहे. तिने दूध काढलं. यशोदामाईने विचारलं हे कसं शक्य आहे. तो म्हटला आई अगं ही गायच आहे नाही का. हा काय बहीण नाही, आई गायच आहे. पण काय झालंय, तुला पोर व्हावं म्हणून तू बरेच नवस केलेस नाही का. आणि बरेच नवस केलेस आणि पोर झाल्यानंतर असं होतं बाबा, कुठं काय नवस केलाय, कुठं काय नवस केलाय, कुठला तरी तुझा नवस फेडायचा राहिला नाही का. आणि त्यामुळं ही गायच होती, पण गायीच्या चौथानांचं काय झालंय, एक थान झालंय. चौथानाचे एक
देवाचा नवस भुलली बहुते. त्यामुळं काय झाला परिणाम? चौथानाचे एक थान. नाही का? गाईला किती आचळ असतात? दूध काढणाऱ्यांना माहिती असेल. नाही का? 4 आचळ, मग काय काय 5 आचळाचे असतात, नाही का? काय काय 3 आचळांचे असतात, पण सर्वसामान्यपणे 4 आचळ असतात. नाही का? देव तिला सांगतोय, नाही का? तू नवस विसरलीस म्हणून 4 थानांचं एकच थान झालं. नाही का? ही कुठली शक्ती आहे? अकर्तृ. नाही का? अकर्तृ शक्ती. आणि तिसरी शक्ती आहे देवाची अन्यथा कर्तृ. आजकालच्या काळात दृष्टांत आहे. बरोबर काका बाबा, भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये आपलं स्वतःच मूल आपल्या पायाखाली आलं याचं भान राहिलं नाही का? आम्ही चहा पण विसरत नाही का? मूल तर सोडून द्या, पण चहाला थोडा उशीर झाला तरी आम्ही भजन पण थांबवतो नाही का? का? आम्ही त्यात रमलेलोच नाही. जो रमलाय त्याला कळणार नाही किती वाजले, पण ज्याला रमलेलाच नाही भगवंताच्या भजनामध्ये, तो कीर्तनात सारखं घड्याळ बघतो. किती वाजले, अजून बुवा किती वेळ बोलायचा आहे, किती वाजले, अजून किती वेळ बोलायचा आहे. चोखो बरा बाबा, असो ऐसा कोठे आठवत नाही हीच विधी बहुत अशा. याप्रमाणे बघा, चोखो बरा भगवान परमात्म्याचं भजन करतायत आणि आपलं स्वतःचं मूल आपल्या पायाखाली आलं. आई साहेब आले तिकडनं, ते बघतायत तर मूल पायाखाली तुडवलंय बाबा, त्याचं प्राण झालं मूल. आणि मातेचं हृदय बाबा कळवळलं आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. जोपर्यंत आई साहेब गोरोबा काकांना शिव्या देत होत्या, तोपर्यंत गोरोबा काका बाबा शांत म्हणे, आता आपल्याकडनं चुकी झाली, त्यामुळं निवांत ऐकून घेत होते. पण गोरोबा काकांना शिव्या देता 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 आई साहेब भगवान परमात्म्याला शिव्या दिला. या काळामुळं असं झालं. जर तुम्ही याच्या भजनामध्ये असे तल्लीन झाला नसता तर माझं पोर आज मेलं नसतं. माझं सगळं वाटोळ केलं, ते कुणी केलंय? यांनी केलंय. गोरोबा काकाने सांगितलं, खबरदार, नाही का? तुला जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या कुणाला दे. चूक माझ्याकडनं झाले, मला शिव्या दे, देवाला काही बोलायचं नाही. पण बाईचं तोंड धरल कोण बाबा? नाही का? बायका एकदा बडबडायला लागल्या की पुरुषाचं काहीही चालत. तुम्हाला याचा चांगला अनुभव, मला नाही पण तुम्हाला नक्की थांबतच नाही. तुम्हाला मोठ्या मोठ्यांची कीर्तनकाराला लोक बाहेरचे पाया पडतात. बायको कधी तिच्या पक्का ओळखते ना, नाही का? पाय तरी कशाला पडेल ती? तिला म्हणजे बाहेर लोकांना काय दाखवतो, घरात काय आहे, ती तरी पाय कशाला पडेल? त्यामुळे बाबा आईसाहेब शिव्या द्यायला लागला आणि शिव्या द्यायला लागल्यानंतर गोरोबा काकांना राग आला. बाबा शेजारी लाकूड पडलं होतं बाबा, फाट धरलं हातामध्ये आणि मारण्याकरता झाले. आता मारणार तेवढ्यात आई साहेब ओरडल्या, विठोबाची आन अंगात परिसरिता, विठोबाची विठोबाची आण अंगा स्पर्श करता. जर माझ्या अंगाला स्पर्श केला तुमच्या देवाची शपथ आहे. दोघांच्या हातातनं बाबा फाटा खाली पडलं, झालं तेवढा प्रसंग निघून गेला. राग शांत झालं, सगळं झालं नाही का? आता मूल तर मेलं, पण गोरोबा काकांनी त्या दिवसानंतर आपल्या पत्नीला स्पर्श सुद्धा केला नाही. तिला वाटलं कुठून घेतलं, पहिलं पोरग तर मेलंच, पण हिने जर आपल्या अंगाला स्पर्श केला नाही तर परत संततीची प्राप्ती नाही. काय करावं बाबा कळे ना तिला, नाही का? म्हणून ती बाबा माहेरी गेली. बाबाला सांगितलं, बापाला स्वतःच्या, असं असं घडलंय नाही का? तुम्ही काय करा, तर ते मला तर स्पर्श करणार नाही. तुम्ही काय करा, धाकटीला द्या नाही का?
धाकटीचं हिच्यामध्ये लग्न लावून द्या. दिलं बाबा बरोबर का माहिती आहे बाबा चांगले साधू आहेत, त्यामुळे बापाने आडेवडे घेतले नाहीत, लग्न लावून दिलं धाकटीचं. आणि लग्न लावल्यानंतर वेशीपर्यंत बाप घालवायला आला आणि घालवायला येता येता बाप म्हटला, मोठीला सांभाळलं ना तसं धाकटीला सांभाळ. झालं बाबा, मोठीला सांभाळलं तसं धाकटीला, मग मोठीलाही स्पर्श करत नाही तर धाकटीला कुठला स्पर्श. काय करावं कळे ना बाबा. बरेच दिवस गेले, शेवटी गोरोबा काकांच्या पत्नी ठरवलं एक काम करू, रात्री झोपले की आपण दोघी जण दोन साईडला जाऊन झोपू. झोपेमध्ये चुकून का होईना त्यांचा स्पर्श आपल्याला होईल, शपथ तुटल. गोरोबा काका बाबा रात्री ते काय साधू आहेत बाबा, काय तुमच्या आमच्यासाठी स्वप्न पडतात का गोरोबा काकांना? नाही का आपण स्वप्नात काय बघू काय सांगता येत नाही. पण संत महात्मे जागृती, स्वप्ने, सुषुप्ती, त्यांच्या प्रत्येक अवस्थेमध्ये भगवान परमात्मा आहे बाबा. त्यामुळं स्वप्नामध्ये भगवान परमात्मा आलायत आणि गोरोबा काही भजन करत विठ्ठल 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 आणि विठ्ठल विठ्ठल टाळी मारता मारता गोरोबा काकांचे हात दोन्ही साईडला बायकांना स्पर्श झाला बाबा. विस्तवाचा चटका बसावा असे गोरोबा काका जाग झाले. बघितलं, अरे माझ्या देवाची आण घातली आणि स्त्रियाला स्पर्श. समोर कुऱ्हाड पडलेली होती बाबा, आपले दोन्ही हाताचे हे पंजे बाबा, दोन्ही हाताचे तुकडे. मला असं वाटतं तू कोणी केलं. आजपर्यंत गोरोबा काका आपल्याला स्पर्श करत नव्हते, पण निदान मडकी तरी घडवत होते, चरितार्थ तरी चालत होता. आता हाताचे पंजेच तुटले तर मडकी कुठून घडवणार, चरितार्थ कसा चालणार बाबा. काळजी लागली बाबा. आणि एक दिवस नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काका बसलेले, नामदेवराय म्हणतात भजन करा. गोरोबाबांचे हात तुटतील बाबा, पण तरी सुद्धा त्या प्रेमानंदामध्ये गोरोबा काकाने काळी वाजवायला सुरुवात केली थोडक्या हाताने. आणि काय आश्चर्य, गोरोबा काकांच्या हाताला पंजे फुटले. लोक प्रश्न विचारतात असे कसे फुटतील, हाताला पंजे कुठं फुटतात का? का तुझ्या आईच्या पोटात त्या कुठला डॉक्टर गेला होता काय पंजे फोडायला? तिथं कसे फुटले? ते कोणी फोडले? त्यांनीच फोडले ना तिथं सुद्धा. त्यांनी जर ठरवलं फोडायचे नाही तर ते तसंच येतं बाबा, स्वतःच्या याने काही नाही होत तिथं. मग तो जर तिथंच फोडू शकतो तर बाहेर पडायला काय अडचण आहे त्याला. भगवान परमात्म्याने हाताला पंजे फुटले. आणि मग गोरोबाबांची बाबाला बायको देवाला शरण गेली, यांच्या हाताने देवा माझ्या पोराचं काय, पोरही धावत आलं बाबा. कुठली शक्ती आहे? अन्यथा करतो, अन्यथा करतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारे देवाला म्हणतात, देवा नाही का तू कसा आहेस बाबा? कृपा. कृपा नावाची अचिंत्य शक्ती तुझ्याजवळ, अचिंत्य शक्ती. अहो कृपा करता. बरं तुकोबारे तुम्ही एवढं सगळं स्तुती करताय, आमची मान्य आहे मला. नाही का कशा करता? अहो कृपा करता. काय पाहिजे काय तुम्हाला ते तरी सांगा. एवढी स्तुती केली तुम्ही, त्या स्तुतीच्या मोबदल्यात काहीतरी पाहिजे असेल म्हणून तर बोलताय ना एवढं. तुकोबाराय म्हणतात हो पाहिजे मला. मग काय करा? अहो कृपावंता होय बुद्धीचा दाता. नाही का तू दाता हो बाबा, दाता. दाता हो. कसला दाता हो? तर बुद्धीचा. कुणाला बुद्धी नाही हो? बुद्धी कुणाकडे नाही? आयरे महाराज कुणाकडे बुद्धी नाही? सगळ्यांकडे बुद्धी आहे ना, कमी जास्त प्रमाणात का होईना. मंद बुद्धीचा माणूस जरी असला तरी त्याच्याकडे पण कुत्र्याला बुद्धी आहे. नाही का माणसाला सोडून द्या, माणसाला जे कळत नाही ते वासाने ते उडकून काढताय. बुद्धी असल्याशिवाय कुणाला बुद्धी नाही बाबा. सगळ्यांकडे बुद्धी आहे, सगळ्यांकडे बुद्धी आहे. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारे भाषा वापरताना काय वापरतात? देवा बुद्धीचा दाता हो, म्हणजे आम्हाला बुद्धी दे आणि त्याचा तू दाता हो. ती बुद्धी मागत असताना जगद्गुरु तुकोबाराने फार महत्वाचा शब्द वापरला बाबा. नुसती बुद्धी दे इथपर्यंत थांबले असते तर गोष्ट वेगळी आहे. तुकोबाराने जो शब्द वापरलाय तो आहे दाता. दाता म्हणजे दान देणारा. कोण आहे खरं तर दाता? तुझी दाना
तोच एकटा दाता आहे बाबा, नाही का? त्याच्याशिवाय दुसऱ्या जगतामध्ये दाता नाही, नाही का? भगवान परमात्मा एकटा दाता आहे, एकटा दाता आहे. म्हणून तू कोबरा देवाकडे मागणी करता, देवा तू आम्हाला दान देणारा दाता हो. पण दान देत असताना देव म्हणतोय तुम्हाला तू कोबरा मी दान देईल, त्या दानामध्ये तुम्ही बुद्धीची मागणी करताय, पण ते दान देत असताना अडचण आहे. काय अडचण आहे बाबा? दान देत असताना सुद्धा शास्त्र असं सांगतं बाबा की ज्या गोष्टीचं दान द्यायचंय ती गोष्ट सुद्धा शुद्ध असावी आणि ते पात्र सुद्धा योग्य असावे, नाही का? देशे कालेच पात्रेच दियते अनुपकारिणे. दान देत असताना देश, काल आणि पात्र याचा विचार करावा लागतो. कुणालाही काही वाटलं म्हणून दान करता येत नाही, नाही का? कन्या देत असताना उत्तम कुळ, नाही का? उत्तम कुळ बघितल्याशिवाय कन्या तुम्हाला दान करता येत नाही. जर उत्तम कुळ नसेल तर कन्यादान शास्त्राच्या दृष्टीने करत नाही का? त्यामुळे दान देत असताना ज्याला द्यायचंय ते पात्र कसं याचा सुद्धा विचार करायला लागेल, नाही का? आणि नुसतंच देणं याला सुद्धा दान म्हणत नाहीत, नाही का? भाषा कशी आली गीतेतली? दीयते अनउपकारिणे, नाही का? ज्याला द्यायचंय ते दिल्यानंतर तो काहीतरी परत देईल त्याला दान म्हणत नाही, नाही का? मी तुमच्याकडे कीर्तनाला येतो, त्याच्या मोबदल्यात तुम्ही पंगत देत असाल तर मी येतो नाही, किंबहुना मी कीर्तनाला आल्यावर तुम्ही पंगत द्याल नाही, मोबदला नाही तिथं, नाही का? दानामध्ये समोरचा कारण जिथं मोबदला असतो त्याला दान म्हणत नाही, नाही का? देणं सगळीकडेच सारखं आहे, नाही का? आता लग्न सराई आली की तुम्ही पाकिट भरता की नाही? भरता की नाही? पाकिट भरता ना? त्याच्याकडे आपण काय म्हणतो त्याला? आहेर. आहेर भरला जातो की नाही? आहेरामध्ये सुद्धा देणं आहे की नाही? देणंच आहे आहेरामध्ये. आता पद्धत थोडीशी आपल्या भागामध्ये कमी झाली, नाही का? बहुतेक सगळे कोल्हापूर माड बहुतेक लोक असतील असं मला वाटतंय, नाही का? पण पूर्वी आपल्या भागामध्ये पद्धत होती बाबा, कोणाचंही लग्न झालं एक वही घेऊन बसायची, नाही का? पाकिट फोडताना त्याचं नाव आणि त्या नावाच्या पुढे किती रुपये दिलेत ते, खरं का खोटं, असं लिहिलं जायचं आणि ती वही जपून ठेवली जायची. आता त्याच्या घरात लग्न आलं की ती वही निघायची, नाही का? त्याने आपल्याला किती दिलेत बघा, मग तेवढं पाकिट होतं का नाही? आता थोडं कमी झालं ते, पण हे कसं असतं, याला आपल्याकडे शब्द आहे बाबा, हे उष्ण पेरलंय म्हणजे उष्ण पेरलं, नाही का? त्याने आपल्याला सोनं दिलं की त्याच्या लग्नात आपण त्याला, याला काय दान म्हणता येईल का बाबा? याला दान नाही म्हणतात बाबा. दान देत असताना दीयते अनुपकारणे, ज्याला आपण दान देतोय तो कुठल्याही प्रकाराने त्याची परतफेड करणार नाही, त्याला म्हणतात दान. मी त्याला दिलं विद्या, दानात मोडते बरं. विद्या कशामध्ये मोडते? दानात. पण लोक म्हणतात मी त्याला एवढं शिकवलं आणि तो उलटा फिरला. अरे फिरू दे ना, तुला काय करायचंय? तू जे दिलंस ते दान दिलंस, प्रश्न त्याचा त्याच्यापाशी, त्याने काय करावं? त्याची प्रक्रिया केली असेल तर त्याचे परिणाम प्रारब्ध रूपाने तो बघेल. आपण त्याचा विचार करायचा नसतो. ज्ञान दान आहे. अजून एक शब्द आहे बघा, आत्ताच नुकतं तुमच्या मुंबईत होऊन गेला आणि आता गावाकडे काय नाव आहे त्याला? मतदान. खरं सांगायचो, दान म्हणून देतो का ठरवून देतो? काय भाव आहे यंदा? 1,500 2,000 जे घेऊन दिलं जातं अथवा घेण्याकरता दिलं जातं त्याला कधीच दान म्हणत नाहीत. तुको बऱ्या भगवान परमात्म्याकडे जे मागतायत ते दान स्वरूपाने मागतायत. देवाने दिल्यानंतर त्याच्या मोबदल्यामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांकडनं भगवान परमात्मा मोबदल्याची अपेक्षा करू शकत नाही, आणि जर केली तर ते दान होणार. म्हणून तुकोबऱ्यांनी महत्वाचा शब्द वापरला, देवा दान दे. होय बुद्धीचा ये दाता, दान दे मला, दान दे. जेव्हा म्हटलं ठीक आहे तुकोबऱ्या, मी तुम्हाला बुद्धी, तुम्ही मागताय मी तुम्हाला बुद्धी देतो, मान्य आहे मला, पण तरी अडचण आहे.
काय अडचण आहे? बुद्धी तुम्हाला द्यायची ठरली तरी दान देत असताना पात्र अपात्रतेचा विचार करावा असं शास्त्र सांगतं की नाही? पात्र आहे की नाही ते दान देण्याकरता. नाही का? म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर आपले भिकारी बसलेत, हा इकडनं चिल्लर घेऊन जातो आणि वाटतोय सगळ्यांना. ते संध्याकाळी त्याचं जाऊन काय करतायत ते तुमच्या गोकंडी येऊन बसते. म्हणून देत असताना पात्र आहे की नाही, पात्र योग्य आहे की नाही याचा विचार करणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. तुकोबरांचं फार सुंदर प्रमाण आहे. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, बाबा सर्वाभूती द्यावे अन्न. अन्न नावाचं जे दान आहे ना ते देत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तिथं पात्र अपात्रतेचा विचार करू नका. नाही का? तुमची पंगत आहे, भंडारा आहे, नाही का? आणि त्या पंक्तीत जरी दारुडा येऊन बसला तरी त्याला अन्न द्या, तेवढंच पुण्य आहे. आणि एखादा साधू येऊन बसला तेवढंच पुण्य आहे. अन्न देत असताना सर्वाभूती द्यावे अन्न. तुकोबराचं पुढचं प्रमाण कसं आलं बघा. द्रव्य पात्र विचार. द्रव्य देत असताना पात्र अपात्रतेचा विचार करावा लागेल. बाकीची दानं देत असताना पात्र अपात्रतेचा विचार करावा लागेल. नाही का? देव म्हणतोय मी तुम्हाला दिलं होते पण पात्र अपात्रतेचा काय विचार आहे की नाही? विचार आहे की नाही काय? पण जगद्गुरु तुकोबर यांनी या वकिलीचा एवढा जबरदस्त अभ्यास केलाय. काय असतं बाबा, वकील जर चांगला असेल आणि कोर्टात केस लढत असताना तुमची बाजू जरी कमकुवत असेल, किती पुरावे असले तरी वकील चांगला असेल तर त्यातनं कसं सुटायचं तो बरोबर मार्ग काढतो. बरोबर मार्ग काढतो. जगद्गुरु तुकोबारा या परमार्थातले वकील आहेत, फार मोठे वकील आहेत. त्या वकिलाचा तरी फार चांगला अभ्यास केलाय. म्हणून त्यांनी देवाला सांगितलं, देवा म्हणून मी तुला पहिलाच शब्द काय वापरला, कृपावंता. का कृपावंता बोललो? आणि तू यानं कृपाळूच एवढा आहेस. ज्ञानोबर आहे काय बोलतात, भक्तरी काय ज्ञानोबरांनी भाषा वापरली तुझ्याविषयी, तुझे औदार्य जाणव स्वतंत्र देता न म्हणसी पात्र अपात्र. पात्र अपात्रतेचा विचार जो करत नाही तो कैबल्य ऐसे पवित्रच्या वैरी आहे त्याला. पात्र अपात्रतेचा विचार देताना तू करत नाहीस म्हणून तर तू उदार आहेस. म्हणून तर तुला आम्ही कृपावंत बोललो. आणि कृपावंत बोललोय त्यामुळे आम्ही या दाना करता पात्र आहोत की नाही हे तुझं तू ठरव. नाही का? पण आम्हाला जर आम्ही पात्र नसू तर आमच्यावर कृपा करून आम्हाला त्या पात्रतेचं कर आणि मग आम्हाला हे दान दे. आम्हाला पात्रतेचं कर आणि हे काय करते तू आमच्या पत्रामध्ये हे दान तू टाक. कसलं दान टाक? बुद्धीचं. बुद्धीचं दान टाक. अरे बुद्धी तर सगळ्यांजवळच आहे. पिस्टन पिशन नाही कशाला पाहिजे? जर सगळ्यांकडे ते परत परत तेच 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 काय मागताय? नाही का? सप्त्यामध्ये एक कीर्तन दिलं ना तुला तरी म्हणतो तिसरं परत माझंच पाहिजे. एखादा बुवा आला नाही तर कोण उभं राहणार? मीच उभा राहणार. माझ्याशिवाय कोण विद्वान आहे का इथं? मीच उभा राहणार. काय काही लोक तर वाटत बघतात कीर्तनकर कुठला येत नाही. खोटं नाही सांगत बाबा मी. ते वाट बघतात कीर्तनकर नाही आला तर बरं होईल, आपला नंबर लागेल. त्याला माहिती आजूबाजूला दुसरा कोण आणि एखाद्याने उभं राहायचा प्रयत्न केलाच तर हा असा काही तांडव करतो. ते कालचं पोर आणि ते उभं राहायचं आणि मग आम्ही एवढी वर्ष घासली ते. भगवान परमात्म्याला तुकोबारा सांगतात, देवा आम्ही याकरता पात्र असो अथवा नसो, जर नसू तर त्या लायकीचं त्या योग्यतेचं तू आम्हाला बनव. नाही का? आणि आम्हाला अशी बुद्धी दे. नाही का? होय बुद्धीचा ये दाता. मग ती बुद्धी कशी दे? अभंगाच्या दुसऱ्याच्या
नाही का नुसती बुद्धी दे एवढ्या जर तुकोबर आहे थांबले असते तर तुम्ही आम्ही जे मागतो तेच मागणं झालं असतं नाही का आपली बुद्धी भगवान परमात्म्याकडं मुक्ती मागणारी उद्धार करणारी नाही का जरी आपण माळकरी झालो कीर्तनकर झालो तरी खरं सांगायचं बाबा नाही का, आपल्याला काय वाटतं तुमचं मला माहित नाही माझं काय वाटतं एक दिवस सुद्धा कीर्तनाची तारीख आपल्याला खाली राहता कामा रोज जिथं भेटल तिथं लोकांनी मला काय महाराज काय महाराज काय महाराज कुणाला वाटत नाही का? मान मिळावा नाही का? आपली कीर्ती व्हावी याच्या पलीकडे आपल्याला काय वाटतं खरं सांगायचं याच्या पलीकडे आपल्याला काय पाहिजे आपण भजन करतो ते सुद्धा लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं एवढ्या करतात उद्धाराकरता काही भजन करत उद्धाराकरता भजन करणारी मंडळी वेगळी असतात त्यामुळे आपण जे करतोय तो परमार्थ नाही तो एका प्रकारे संसारच याच्याने काय होईल फक्त कदाचित तुम्ही जर जास्त भजन केलं तर कधीतरी हळूहळू चित्तशुद्धी होईल आणि मग चित्तशुद्धी झाल्यानंतर जर कदाचित नाही का भगवान परमात्म्याने संतांनी कृपा केली आणि जर वैराग्य आपल्या अंतःकरणात जागृत झालं तर पुढचं काय सांगतो नाही का पण जर आपली इच्छाच ते नसेल तर चित्तशुद्धी तरी कशी होती बाबा चित्तशुद्धी करता सुद्धा जे करायचं ते निष्काम करायला लागतं निष्काम नसेल तर चित्तशुद्धी होणार खरं सांगायचं हँडबिल मध्ये आपलं नाव असल्यानंतर जेवढं हिरिरीने आपण जातो तेवढं नाव नसताना जाऊ का नाही जात नाही तुमचं नाही माहिती मी तर नाही जात बाबा आपलं नाव नाही तिने बोलवलं नाही आपल्याला कशाला जायचं देवाचं वचन तरी असतं काय झालं नाही का पण ज्याला उद्धारच करायचा आहे तो काय विचार करेल काही का होईना भगवान परमात्म्याचं नाव तरी आपल्या कानावर पडेल ना नाही का अशी बुद्धी ही बुद्धी सामान्य नाही का तुकोबर आहे जरी तिला इथं नुसतं बुद्धी शब्द वापरत असले तरी ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करत असताना फार सुंदर शब्द वापरतात ज्ञानोबर आहे असं लिहितात बघा अर्जुना ते सद्बुद्धी जे तर परमात्माची आवडी जैसा गंगेशी उदती निरंतर तुकोबर नुसतं बुद्धी म्हटलं ज्ञानोबर आहे त्याला नुसती बुद्धी म्हणत नाही काय शब्द वापरला त्या बुद्धीला सद हा उपसर्ग लावला बघा नुसती बुद्धी नाही तरी सद्बुद्धी असली बुद्धी ही सद्बुद्धी कुठली परमात्माची अवधी ज्या बुद्धीचा शेवट परमात्मा आहे ज्या बुद्धीला परमात्मा सोडून बाकी काहीही दिसत नाही त्याला म्हणायचं सद्बुद्धी नाही का आणि ज्या बुद्धीला परमात्मा सोडून बाकीचं मान पान अमुक तमुक हे सगळं ज्याला दिसतं त्याला काय म्हणायला लागेल मग दुर्बुद्धीच व्यतिरेक करा दुर्बुद्धीच त्याला म्हणायला लागेल ना पण तुकोबर आहे म्हणतात देवा बुद्धी दे पण कशी दे ज्ञानोबर आहे सांगतात तशी सद्बुद्धी नाही का कशी दे जेणे पाविजे उद्धार नाही का उद्धार जेणे होईल अशी बुद्धी दे कारण बाबा उद्धार होण्याकरता बुद्धीचं खूप साह्य लागतं बघा शास्त्राच्या प्रक्रिया समजावून घेण्याकरता नाही का शास्त्र असं सांगतं बाबा सद्गुरु मुखातून ज्यावेळेस आपण तत्वमसी महावाक्याचा बोध घेतो तो बोध घेत असताना आधी तर साधकाची अवस्था तयार व्हायला लागते नाही का तो अधिकारी व्हायला लागतो अधिकारी झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टी आहेत नाही का त्याने श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन या गोष्टी सगळ्या नंतरच्या आहेत आधी अधिकाराची सिद्धता आहे नाही का आधी कशाची सिद्धता आहे अधिकाराची त्याच्या अंतःकरणामध्ये विवेक पाहिजे वैराग्य पाहिजे समाधी शक्ती पाहिजे त्याच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुत्व पाहिजे आणि असा अधिकारी सिद्ध झाला की त्याला मोक्षाची तळमळ पाहिजे तर तो अधिकारी एवढं सगळं आलं एक विवेक मिळवायला कित्येक जन्म जातात कित्येक जन्मानंतर एक विवेक कित्येक जन्मानंतर एक वैराग्य वैराग्य सोपं आहे का तुकोबारांच्या भाषेत सांगायचं बोलता वाटे करणी करता बोलायला सोपं आहे हो वैराग्य नाही का वैराग्याच्या गोष्टी अशी कंबर बांधून नाही का प्रवचनाला बसल्यावर सांगायला सोपे आहे नाही का सांगायला सोपे आहेत पण
प्रत्यक्षात वैराग्य अनुभवाला येणार याच्यासारखं अवघड दुसरी गोष्टच नाही बाबा. याच्यासारखे जगद्गुरु तुकोबरांचं वैराग्य कडकडीत वैराग्य, कडकडीत नाही का? आपल्यासारखं नाही बाबा. जगद्गुरु तुकोबरांचा एक दृष्टांत सांगतो बाबा. तुकोबरा रोज भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, बोराड्यावर रोज भजन करतात. एक दिवस घराच्या बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर वाटेमध्ये एका टोपलीमध्ये एक बाई बाबा केळी विकायला बसलेली. केळी महाराजांना होते, महाराज या घरची केळी आहेत, गावठी केळी आहेत, सुंदर आहेत, घ्या. सुंदर केळी आहेत, घ्या. महाराजांनी विचार केला चांगली दिसत आहेत. महाराजांनी खिशातनं काय पैसे असतील ते काढले, बाईच्या हातात ठेवले, त्यातली 2 केळी काढली, खाल्ली. महाराजांना पण खूप आवडली. सुंदर केळी, सुंदर केळी. दुसऱ्या दिवशी निघाले. दुसऱ्या दिवशी पण बाई टोपली घेऊन तिथंच बसलेली. महाराज काल खाल्लीत ना, कशी आहेत? हो बाई चांगली आहे, घ्या. मग चांगली आहेत, घ्या. दुसऱ्या दिवशी पण तुकोबराने केळी घेतली बाबा. तिसरा दिवस उजाडला, तुकोबरा निघाले, बाई तिथंच बसलेली. महाराज कशी वाटली? घ्या 2. तुकोबराच्या लक्षात आलं बाबा नाही का, आपलं मन धावायला लागलंय. आपल्या अंगामध्ये जर वैराग्यशीलता नसेल, या सगळ्याचा त्याग आपल्याकडनं घडत नसेल तर परमार्थ साध्य होणार नाही आपल्याला. तुकोबरांच्या लक्षात आलं, मन धावतंय केळ्यांकडे. तुकोबरांनी तिसऱ्या दिवशी पण तिच्याकडनं केळी घेतली. समोर बाबा कुत्र्याची विष्ठा पडली होती. त्या कुत्र्याच्या विष्ठेमध्ये तुकोबरांनी केळी लोळवली आणि मनाला सांगितलं, मना हा केळी खाईल का हो आता? खाईल का? त्याला म्हणतात वैराग्य नाही का. साध्या साध्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत बाबा, पण साध्या साध्या गोष्टी आपल्या मनाचं कुठं अधपतन नेऊन करतील सांगता येत नाही बाबा नाही का. हे मन एवढं धावतं बहुत चंचल चपळ, जाता येता वेळच लागत नाही बाबा. वेळ नाही आपल्याकडे, नाही तर सांगितलं असतं. वेळच लागत नाही. पतन उद्धार नाही का सांगायचं नाही बाई. एकदा त्या मनाची संगती केली की पतन ठरलेलं नाही का. कारण का मनच तुमचा उद्धार करतो. मनाशिवाय दुसरं कोणीही उद्धार करत नाही. दुसरं कोण उद्धार करू शकतं आपलं नाही का. तुकोबरांचे बंधू काकोबर आहे बाबा नाही का. ते सकाळी काकड्याचे जेव्हा आपण अभंग म्हणतो नाही का, कानोबरांचा फार एक सुंदर वासुदेवामध्ये अभंग आहे नाही का. कानोबरा म्हणतात, बाबा तुमचा जर उद्धार पाहिजे तर कोण करू शकतं? कोण करू शकतं? केवळ मन. मनाचे उपकार आहेत म्हणून त्याने इकडे देवाकडे लावलं नाही का. कानोबरा म्हणतात बघा, केले उपकार अभंगाची सुरुवात बघा लक्षात येईल नाही का. काय सुरुवात केली अभंगाची? म्हणू राजा हे मनाचे उपकार आहेत सगळे. जर परमार्था करता मन साह्य झालं नाही ना तर परमार्थ फुकट आहे नाही का. फुकट आहे. म्हणून परमार्था करता मन सायला व्हायला पाहिजे आणि तेवढ्या करता अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे बाबा नाही का. मग विवेक वैराग्य, मग त्याच्या पुढे समाधी षटक, त्याच्या पुढे मुमुक्षुत्व, मग एवढं सगळं झाल्यानंतर मग अधिकारी. एवढं सगळं झाल्यानंतर अधिकाराची सिद्धीत आहे. तुकोबरांडे देवा ते आम्हाला सांगूच नको, तू अशी कृपा कर आमच्यावर, आम्हाला अशा अधिकारावर आणून बसव. कशा? की अशा आमच्या अंतःकरणामध्ये बुद्धी प्रसवली पाहिजे नाही का. प्रसवली पाहिजे याचा अर्थ काय बाबा? आत्मा येणार नाही
नाही का तर तसं तर आतनच येते नाही का? हे दोन्हीकडनं बोलायला लागेल एक तर आतनं येणार नाही असं बोला नाही का ज्ञानोबऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर ते आतमध्येच असतं ज्ञान काय बाहेर नाही येतं का बाहेर नाही येत नाही ज्ञानोबऱ्या भाषा वापरता उभा मोठके गुरुमुखे उदय जत दिसे प्रत्यक्ष हृदय स्वयं पाची असे प्रत्यक्ष पैसा या नाही का कुठं आहे ते मोठके गुरुमुखे उदय जत दिसे भगवान सद्गुरूंच्या मुखातून ते ज्ञान आल्यासारखं दिसतं उदय जत दिसे नाही का पण ते असतं कुठं नाही का हृदयी स्वयंभची असे नाही का हे ज्ञान प्रत्येकाच्या अंतःकरणातच आहे मुलात नाही का पण ते गुरुमुखातून यायला लागतं नाही का पण ते धारण करण्याकरता आपली तेवढ्या करता बुद्धी लागते म्हणून तुकोबऱ्या भाषा वापरतात बाबा होय बुद्धीचा ये दाता या बुद्धीचा दाता हो कशा बुद्धीचा जेणे पाहिजे उद्धार आता उद्धाराला सहाय्यभूत असणारी बुद्धी कुठली उद्धाराच्या विरोधी असणारी बुद्धी कुठली बुद्धीचे किती प्रकार हे सगळं कधीतरी परत वेळ भेटला तर चिंतन करू आपली वेळ संपली एकदा भगवान परमात्म्याचं चिंतन करा सेवा होय बुद्धीचा ये दाता जण पाहिजे उद्धार होय तुझे पाहिणार प्रस्तुत